दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोलापूरच्या पूर्व भागामध्ये असलेल्या निलगार इस्टेटच्या प्रांगणातील दक्षिणकाली देवीचा शाकंभरी महोत्सव सुरू झालाय। या निमित्त देवीला विविध भाज्यांनी अलंकृत करण्यात येत आहे। यावेळी सुरू असलेल्या आरती सोहळ्यास भक्तांची मोठी उपस्थिती होती। याबाबत द न्यूज प्लस चॅनलशी बोलताना निलगार समाजाचे ट्रस्टी नारायणराव काळपगार यांनी अधिक माहिती दिली। निलगार नाट्य संस्थेचा कायम विश्वास आपल्या ह्या कालिका मंदिरात 26 तारखेपासून म्हणजे कालपासून वाराही शाकंभरी नवरात्र हा महोत्सव चालू झाला आहे आणि हे महोत्सव 10 जुलैपर्यंत चालणार आहे। आणि काल रोजी आमच्या ह्या मंदिरात सकाळी गणपती पूजन, ध्वजारोहण, त्यानंतर घटस्थापना आणि मूळमूर्ती अभिषेक आणि अष्टोत्तर कलश पूजा म्हणजे 108 कलशांनी देवीचा अभिषेक करण्यात आलेला आहे। त्यानंतर अलंकार केल्यावर आणि ह्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज शाकभाज्यांनी सगळं देवीचं मंदिर अलंकृत केलं जातं। आणि आज घातलेलं जे भाजीपाला आहे, फळभाजी आहे, पालेभाजी आहे, आज सकाळी आलेल्या सर्व भक्तांना आम्ही वाटतो। ह्याप्रमाणे हे कार्यक्रम 15 दिवस चालू असते। आणि त्यानंतर दुपारी 10:30 वाजता सकाळी 10:30 वाजता होम हवन हा कार्यक्रम चालू झालेला आहे। आणि संध्याकाळी सहस्रनाम कुंकुमार्चना हे कार्यक्रमसुद्धा झालेला आहे। आणि रात्री आरती झाल्यानंतर आज कालचा कार्यक्रम संपलेला आहे। याप्रमाणे दररोज कार्यक्रम चालू असणार आहेत। आणि 30 तारखेला आमच्या ह्या प्रांगणात शेगावचे पालखी यांचंसुद्धा सकाळी 2 तासाचा आमच्या ह्या प्रांगणात मुक्काम असतो आहे। आणि हे बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रमसुद्धा आमच्या मंदिरात चालू आहे। आणि आपण ह्या वाराही शाकंभरी नवरात्र महोत्सवात सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून देवीचा अनुग्रह संपादन करावा ही विनंती। या प्रसंगी सुरू असलेल्या कार्यक्रमास भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं। शाकंभरी महोत्सवाचं महत्त्व द न्यूज प्लस चॅनलला मंदिराचे प्रधानार्चक व्यंकोबा गुरुजी यांनी सांगितलं। श्रीनिवास शामराव काटकर, श्री यक्षिण्यंबा समेत शिक्षानंदनाथ सिद्धाचार्य श्री किंवा सिद्धाचार्य यांनी प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे। आणि त्यांच्याच अनुज्ञेनं आणि आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानुसार येथील नित्यपूजा चालू असते। सध्या मंदिरात गुरुपौर्णिमेपर्यंत 10 जुलैपर्यंत रोज देवीला शाकंभरी अलंकार चालू आहे। शाकंभरी उत्सवामध्ये शाक अलंकार म्हणजे विविध फळभाज्या आणि पालेभाज्या यांनी अलंकार करण्यात येते। हा उत्सव का करावा, करण्यामागचे कारण काय आहे तर अतिप्राचीन काळी 100 वर्ष सृष्टीतलावर पाऊस पडला नाही। सर्व ऋषीमुनींनी जगदंबेची प्रार्थना केली। जगदंबेची प्रार्थना केल्यानंतर या जगन्मातेच्या शरीरातून सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या उत्पन्न झाल्या, म्हणून तिचं नाव शाकंभरी असं नाव पडलं। आणि तेव्हापासून अशी ऋषीमुनी प्रार्थना केली की यापुढं आपण देवीला फळभाज्या आणि पालेभाज्या अलंकार करू, म्हणून ह्या उत्सवामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांनी अलंकार करतात।
शाकंभरी देवीचं शाकंभरी उत्सवामध्ये जे कोणी देवी दर्शन करतील, जप करतील, पूजन करतील, हवन करतील, जे कोणी सेवा करतील त्या भक्तगणांना कधीही अन्न पाण्याची कमतरता पडत नाही आणि जे काही अन्न पाणी मिळणार आहे ते अक्षय स्वरूपात मिळतं। या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।